तर आज मी रेडी करत होते माझ्या मम्मीला एका फंक्शनसाठी आणि इथे मी तिची हेअरस्टाईल करत होती. मला काही येत नाही हेअरस्टाईल करायला आणि हा काही जमलाच नाही मला लावायला. त्याच्यामुळे मी गपचूप जो डोनट होता तो मी यूज केला आणि इथे सिम्पलसी आणि खूप छान अशी हेअरस्टाईल मी केली होती. मला हेअरस्टाईल करता येत नाही पण मी केली होती. हा युपिन खूप गुजवायला ट्राय केलं पण हा जातच नव्हता कुठे, म्हणून मग मी तो असाच वरती लावून दिला आणि मी रेडी केली हेअरस्टाईल. आता मी इथे मेकअप करणार आहे मम्मीचा. मेकअप करायला मला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी मेकअप करणार आहे. पण मम्मीची बडबड चालली होती की एकदम मिनिमल ठेव, जास्त नको यूज करू, असं नको करू, तसं नको करू. आणि इथे तिने तिचा मेकअप आणलाच नव्हता. इथे तिने तिचा पावडर मला आणलाच नव्हता आणि तिला माहितीच नाही हे की आपण वेगवेगळ्या स्किनसाठी वेगवेगळे शेड यूज करतो. मग शेवटी माझा शेड यूज करावा लागला, जो तिच्यावरती थोडा व्हाईटिश वाटत होता, पण नंतर ठीकच दिसत होता. त्याच्यामुळे मी आता इथे माझेच सगळे प्रोडक्ट यूज करून मम्मीचा मेकअप केला आहे आणि इथे तिची बडबड चाललेली आहे. आणि आता तिचं वय झालं त्याच्यामुळे स्किन खूप अशी सुरकुतलेली झालेली आहे, तर त्यात मेकअप करणं थोडंसं कठीण असतं. आणि इथेही बांगड्या काढायचा प्रयत्न करते पण काही निघत नव्हत्या. आता हिने इथे निंजा टेक्निक यूज केलेली आहे आणि ह्या निंजा टेक्निकने तिने काढल्यासुद्धा त्या बांगड्या. आता ही परत घालताना पण तिने निंजा टेक्निकच यूज केली आहे, पण ते काय वर्कआउट झालं नाही. मग तिने मॉइश्चरायझर यूज करून यूज केला आणि आता ही रेडी झालेली आहे, अप्सरा. आता ही खूप खुश झाली होती. मी तिचा मेकअप करून दिला, साडी वगैरे सगळी ड्रेपिंग करून दिली. ही खूप खुश झाली होती. आणि हे होतं ते फंक्शन ज्यासाठी ती इतकी रेडी झाली होती. आणि ते फंक्शन यासाठी होतं की ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा कपल्सचं इथे काय म्हणतात, श्रीफळ आणि हे सगळं शॉल वगैरे देऊनचं सन्मान करत होते की त्यांनी एकमेकांना एवढ्या वर्ष झेललं, त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करत होते. बेसिकली ते सत्कार होता यांचा. त्याच्यामुळे ते दोघेही रेडी झाले होते आणि आता त्यांचा नंबर आलेला आहे. आता माझी मम्मी इतक्या प्रेमाने घेऊन चालली आहे पप्पांना सत्कारसाठी. इथे त्यांना शॉल, श्रीफळ आणि मम्मीला साडी, सर्टिफिकेट आणि ट्रॉफी हे सगळं दिलं होतं. असं झालं फंक्शन. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.